नमस्कार. मी नीलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. मुलांनो, आपण ऐकतोय अरण्य ऋषी पद्मश्री मारुती चितमपल्ली लिखित जंगलाची दुनिया. वळूया वन्य प्राणी निरीक्षणाकडे. पक्षी निरीक्षणापेक्षा वन्य प्राणी निरीक्षण अवघड आहे. कारण जंगली जनावरे प्रामुख्याने रात्री हिंडणारी असल्यामुळे दिवसा झाडाझुडपात विसावा घेत असतात. पक्षी आपले व्यवहार दिवसा करतात. त्यांना माणसाची भीती वाटत नाही, म्हणून पक्षी निरीक्षकांची संख्या वन्य प्राणी निरीक्षकांपेक्षा अधिक आहे. नागझिरा अभयारण्यातील मत्स्य गरुडाचे म्हणजे ग्रे हेडेड फिशिंग ईगलचे उदाहरण घेऊया. मत्स्य गरुड विणीच्या काळात तळ्याकाठच्या उंच सावरीच्या झाडावरील घरट्यात रात्रंदिवस आढळून येतो. परंतु त्याच भागात राहणारा रानकुत्र्यांचा कळप मात्र शोधूनही सापडत नाही. सर्क्युलर रोडच्या बाजूला एक बेहड्याचे प्रचंड झाड आहे. दरवर्षी 60 ते 70 आग्यामोहोळ त्याच्या फांद्या फांद्यांवर लटकत असतात. अशा ठिकाणी मधाड्या गरुड म्हणजे क्रेस्टेड हनी बजार्ड मधाच्या मोहळावर झडप घालून त्याचा एखादा तुकडा पळवताना दिसतो. परंतु मधाचे पोळे खाताना अस्वल किंवा चांदी अस्वल किती जणांनी पाहिले? वन्य प्राणी सहज दिसला असे होत नाही. जंगलातून फिरताना तुम्हाला एखादा पक्षी आढळून येतो. तुम्ही नुसते जंगलातून चालत गेले म्हणजे पुरेसे नाही. त्याकरता अधिक प्रयत्न हवेत. ते अगदीच असाध्यही नाही. तुमच्या शेतातील उदाहरण घेऊया. शेतातील झाडावर पक्ष्यांची घरटी शोधली तर सहज दिसून येतात. परंतु एखाद्या कोल्ह्याचे बांधातील बिळात असलेले घर शोधूनही सापडत नाही. वन्य प्राण्यांचे निरीक्षण करायला स्वतःवर शिस्त लादून घ्यावी लागते. खूप प्रतीक्षा करावी लागते. त्या प्राण्यांच्या वर्तनाविषयी माहिती असावी लागते. मुख्य म्हणजे मौन पाळावे लागते. एवढे करूनही त्यांचे कित्येक वेळा काही सेकंद दर्शन घडते. प्रख्यात वन्य प्राणी अभ्यासक जॉर्ज शेल्लर म्हणतो, एखाद्या प्राण्याच्या अभ्यासाला अशा प्रत्यक्ष दर्शनाचे 200 तास लागतात. सारंगा गावावरील बगळे, ढोकरी, पाणकावळे, करकोचे इत्यादी पक्षी घरटी बांधतात. अंडी घालून पिले वाढवतात. हे सारे तुम्ही जवळून पाहत राहिला तरी हे पक्षी तुमच्याकडे दुर्लक्ष करतात. वन्य प्राण्यांच्या जीवनक्रमाचा अभ्यास तसा सहज आणि सोपा नाही. जंगलातल्या वाटेने सायंकाळी तुम्ही जीपमधून चाललात की रस्त्याच्या कडेला चरणारे ससे दिव्याच्या प्रकाशात इकडून तिकडे पळताना दिसतात. परंतु त्यांच्या खासगी आयुष्यात डोकावणे हा अगदी आगळा वेगळा प्रकार आहे. याचे कारण असे की वन्य प्राण्यांना वासाची तीव्र संवेदना आहे. त्यामुळे त्यांचे निरीक्षण वारा कोणत्या दिशेने वाहतो यावर अवलंबून आहे. पक्ष्यांना ऐकू येते, त्यांची दृष्टीही चांगली असते, पण वन्य प्राण्यांचे कान, डोळे, नाक यांच्या संवेदना जास्त तीक्ष्ण असतात. मुठभर माती हवेत उधळली की वारा कोणत्या दिशेने वाहतो हे लक्षात येईल. वारा आपल्या अंगावरून वन्य प्राण्याच्या दिशेने गेला की ते सावध होऊन पळ काढतात. त्यामुळे जनावरांच्या सगरीची, येण्या जाण्याच्या वाटा यांची दिशा लक्षात घ्यावी लागते. वन्य प्राण्यांचे निरीक्षण करायला आपण जेव्हा जंगलात जातो तेव्हा त्यांना शोधून काढण्या अगोदर ते आपणाला शोधून काढतात. त्याकरिता अनेक उपाय आणि युक्त्या कराव्या लागतात. पानगळीच्या जंगलातून वाघाला देखील आवाज न करता चालता येत नाही. तिथे आपली अवस्था कशी होत असेल याची कल्पना केलेली बरी. माझ्या सोबतीला अनेक वेळा पवनीचे माधवराव पाटील असत. त्यांनी आयुष्यात कधीही पायात वहाणा घातल्या नाहीत. जंगलात ते पायांच्या चवड्यावर अलगद चालत, त्यामुळे पालापाचोळ्याचा आवाज होत नसे. ओरिसा राज्यातील सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पाचे संचालक आणि अभ्यासाकरिता खैरी वाघीण पाळणारे दिवंगत सरोजराज चौधरी हे उत्तम वनविद्या जाणणारे ज्ञानी वनाधिकारी होते. एका भेटीत त्यांनी मला सांगितले, मी रानगव्यांच्या कळपावर संशोधन करीत होतो. माणसाच्या वासाला ते क्षणभरही ठरत नाहीत. तेव्हा मी माझे अंग रानगव्याच्या शेणाने माखून घेतले. पायातील वहाणा विश्रामगृहात ठेवल्या. कित्येक वेळा वहाणांच्या वासाने देखील गवे सावध होतात. आपल्या वासाविषयी ही दक्षता घेतल्यामुळे मी त्या कळपाचे तासनतास निरीक्षण करू शकलो.
जंगलात सर्वच ठिकाणी मनोरे अथवा निरीक्षण घरे नसतात. अशा वेळी कॅनव्हासचे लपण उभारणे संयुक्तिक ठरावे. लपणात एकाच वेळी दोघांनी प्रवेश करावा. नंतर काही वेळाने एकाने निघून जावे. आपणावर नजर असलेल्या वन्य प्राण्यांना वाटते की आता लपणात कोणी नाही. मग ते आजूबाजूला निर्धास्तपणे वावरू लागतात. जशी संगीतकाराला गायकाला बैठक हवी तशी वन्य प्राणी निरीक्षकालाही ती पाहिजे. वन्य प्राणी दिसण्याच्या प्रतीक्षेत तासनतास मांडी घालून बसण्याचा सराव हवा. त्याकरिता पद्मासनाचा खूप उपयोग होतो. कारण वन्य प्राणी निरीक्षण ही एक प्रकारची तपश्चर्याच आहे. बैठकीसाठी घोंगडीसारखे आसन असावे, त्याचे अनेक फायदे आहेत. वन्य प्राणी निरीक्षण करण्यात तुमचा जो उद्देश आहे त्याप्रमाणे त्यांची निरीक्षणे मिनिटाला नोंदवावीत. वन्य प्राणी निरीक्षकाने निदान निरीक्षण करताना तरी तंबाखू खाऊ नये, तसेच बिडी सिगारेट ओढण्याचे टाळावे. त्याचा वास वन्य प्राण्यांना लगेच येऊन ते सावध होतात. धन्यवाद.